नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आमच्यात भर घालायला ट्रॅक्टर आलेला आहे। त्याच्यासाठी आधी आतमध्ये लावलेले उसामध्ये लावलेले मिरचीची झाडं आपण उपटून आणलेली आहेत। तर बघा मिरच्या किती छान लागलेले त्याला। थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवते। तर हे बघा, हे उपटून आणलेत आपण मिरच्याची झाडं। तर बघा ह्याला किती मिरच्या लागल्यात आणि किती मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत बघ। तर ह्याच्यातल्या ज्या लाल लाल मिरच्या आहेत त्यात आपण तोडून ठेवणार आहे। किती मोठ्या मिरच्या आहेत ह्या। बघूनच मन प्रसन्न होते एवढ्या मोठ्या मिरच्या। तर ह्याची झाडं छाटून पुन्हा आपण हे लावणार आहे। मिरच्या तोडून घ्यायच्या ह्याच्या आणि वरचे शेंडे वगैरे छाटून घ्यायचे आणि नंतर मग पुन्हा लावायचे। तर बघा इकडं आपण भर घातली, ती कसं दिसतंय। कसं दिसतंय मित्रांनो बघा, भर घातल्यामुळं एकदम मस्त। आता ऊस वाढेल पटापटा, कारण काल जे खत वगैरे टाकलेलं आपण ते पण आता त्याच्या ह्याच्यामध्ये मुळांपाशी जाणार, त्याच्यामुळं वाढ होईल पटपट। खूप भारी दिसतंय। आणि काल थोडेफार आपण भुईमुगाच्या ढाळे आतनं काढलेले आणि आज सकाळी उरलेले पण ढाळे मी काढून टाकलेत बघा। हे बघा इकडं 5-6 सऱ्यांचे आणखी राहिलेले होते ते मी काढले। ते बघा इथे ह्याला चांगल्या शेंगा लागल्यात बघा। आणि इकडं आपला भर घातलेला ऊस, आता ऊसाची वाढ पटपट होईल। तर चला मित्रांनो, आपण ह्या मिरच्या आहेत ना त्या तोडूया। आता ज्या लाल झाल्यात त्या सेपरेट करूया आणि ज्या हिरव्या आहेत त्या सेपरेट करूया। चला डाल हिरव्या केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत बघा। चला मी पटपट तोडून घेते आणि नंतर भेटूया तुम्हाला।
तर हे बघा मित्रांनो, आपली सगळ्या शेंगा काय ते मिरच्या तोडून झालेल्या आहेत आणि एवढी अशी 2 गमेले भरलेली आहेत मिरच्याची. आणि आता आपण ह्या मिरच्याची झाडं आहे बघा अशी कट केलेत वरनं, त्याचे शेंडे सगळे कट केले जातात. आपण हे पुन्हा लावणार आहे. आणखी उरलेल्या झाडांचे पण कट करायचे चाललेत. आई करते कट. हे बघा आली तर आली, लावून बघायचं. झाली. कुठं लावणार? रान किती स्वच्छ दिसायला लागले, गवत नाही काय नाही, मस्त आहे की नाही. प्रत्येक सरीच्या पुढे तोंडाला लावे एक. तर हे बघा मित्रांनो, आपण ते कट केलेला मिरच्या अशा लावलेल्या आहेत. मिरच्या वांग्याची झाडं. आता ह्याला आपण पाणी घालूया म्हणजे फुटून येतील पुन्हा.